Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सध्या आपण अमुदय केमिकल कंपनी डोंबिवली MIDCच्या परिसरात आहोत। एक दिवसानंतर जेव्हा आपण इथे आलो, इथे आपण बघू शकतात की सध्याची स्थिती काय आहे। ही मेटल पार्ट्स किंवा काहीही तुम्ही बघा पूर्णतः तहसनहस झालेलं दिसतात। त्याला जोडून जी कंपनीज जवळ होती ह्या कंपनीची त्याचाही खूप डॅमेज झालाय। तिथे जे लोकांनी लोन घेऊन जी कंपनीज टाकली होती त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। जी ब्लास्टची साइट आहे ती साइट आता तुम्हाला दाखवणार आहोत। इथे रिएक्टर होता केमिकल फॅक्टरीचा आणि हे ग्राउंड झिरो म्हणतात ब्लास्टसाठी। आणि इथे इम्पॅक्ट जे आहे ते विस्फोटाचा तुम्ही बघू शकता। रसायनांमुळे जी वास आहे तेही आपण म्हणू शकतो हे परिसरात आहे। आणि त्याला जोडून आता ही सर्च ऑपरेशन जे आहे ते लोकांसाठी सुरू आहे। 60 लोक इंजर्ड, 8 लोक डेड आता आकडा आहे, आकडा वाढू शकतो मृतकांचा अशी माहिती देण्यात येत आहे। जे आपण म्हणू शकतो की आसपासच्या परिसरात आहे तिथेही आपण बघू शकतो सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर हे वॉल आहे ते वॉल पडलेले दिसतात। तर एक इम्पॅक्ट खूप जास्त होता पूर्ण परिसरात। आपण म्हणू शकतो की 2 किलोमीटर पर्यंत काचे जे आहेत ते घराचे किंवा दुकानाचे लोकांची फुटलेली आहे। अशी परिस्थितीत हा ब्लास्ट झालेला म्हणूनच डोंबिवलीचे जे स्थानिक लोक आहेत ते सांगतात की अशी फॅक्टरी जी आहे ते रिहायशी एरियाचा बाहेर जायला पाहिजे। डोंबिवलीमध्ये मिथिलेश गुप्ता सोबत साईप्रसाद पाटील आणि मुस्तफा शेख, मुंबई तक।